आमदार रोहित पवार यांच्याकडून माणिकराव कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट करण्यात आले। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं असल्याचं म्हणत रोहित पवारांनी पुन्हा एकदा पोलखोल केलेली आहे। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी विचारलाय। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणतात 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत। ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। तुम्ही काय करत होता, कसं करत होता, कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता हे दुनियेने बघितलेलं आहे। त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता। आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला जर पद दिलं असेल तर त्या पदाचा योग्य वापर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केला पाहिजे ना। तो न करता तुम्ही अधिवेशनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जर तिथं पत्त्याचा खेळ खेळत असतात आणि तुम्हाला कुठे सिरियस नसेल हे कितपत योग्य आहे? काल जे कोकाटेंनी विधान केलं होतं की 12 ते 13 सेकंदाचा तो फक्त ऍड होती, तर त्याच्यात खरं तर ते बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत। आणि आज आता ही जी माहिती मिळतीये की खरंच तो 42 सेकंदाचा असेल, तर एकही सेकंद न वाया घालवता कोकाटेंचा राजीनामा आजच्या आज घेतला गेला पाहिजे, याच्यात काहीच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।